नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। वाहन चोरी व मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड। पनवेल परिसरात तसेच इतर ठिकाणी वाहन चोरीसह मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत 2 गुन्हेगारांना जेरबंद करण्यात पनवेल तालुका पोलिसांना यश आले असून त्यांच्या अटकेमुळे मोठ्या प्रमाणात गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तसेच त्यांच्याकडून आतापर्यंत जवळपास 4 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। पनवेल तालुका पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात यज्ञ अपार्टमेंट ओम ट्रेडर्स दुकानासमोर डेरवली गाव येथे उभी करून ठेवलेली महिंद्रा कंपनीची पिकअप क्रमांक MH46 E3950 ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडेच्या इराद्याने चोरी करून नेली म्हणून पिकअप मालकांनी दिलेल्या तक्रारीवरून पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर दखल गुन्ह्याचा तपास चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे दृष्टीने सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल विभाग अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक गठीत करण्यात आले। त्यानुसार पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा आनंद कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिरुद्ध गिजे, पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूत, पोलीस हवालदार विजय देवरे, सुनील कुदळे, महेश धुमाळ, शिवाजी बाबर, सतीश तांडेल, पोलीस शिपाई राजकुमार सोनकांबळे, आकाश भगत, भीमराव खताळ आदींच्या पथकाने कोणत्याही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना सदर गुन्ह्याचा तांत्रिक व गोपनीय माहितीद्वारे गुन्ह्याचा सखोल व कौशल्यपूर्ण तपास करून सदर गुन्ह्यातील 2 आरोपींना निष्पन्न केले आहे। त्यामध्ये आरोपी कौशल पाटील व रणजित रामप्रकाश सोनी यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यातील 4 वाहने हस्तगत करण्यात आली आहेत। अधिक चौकशीमध्ये अजूनही वाहने व इतर मुद्देमाल पोलीस हस्तगत करतील असा विश्वास तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। दरम्यान हे आरोपी गुन्हे करून अटक झाल्यावर शिक्षा भोगून पुन्हा याच मार्गाचा अवलंब करतात व आतापर्यंत जवळपास 16 गुन्हे केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। सदर आरोपींना दिनांक 7/2/2025 रोजीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड देण्यात आलेली आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संजय कदमसह तृप्ती भोईर, पनवेल। आरोपी दिसत नाही मला। तिकडे आपल्या इथे काढूया बाहेर सचिन अभिनंदन। राजपूत साहेब जरा आते, जरा आता मध्ये 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 या तुम्ही राजपूत साहेब। सर तुम्ही मध्ये या, सर तुम्ही मध्ये या ना सर। हां बाबराणे यांच्या मध्ये राहा। 2 मिनिटं। ही पण गाडी आहे का? ओके चालेल सर। जबरदस्त। बघा आता 5 मिनिटात येईल बातमी। ओके सर।